प्रवीणची तब्येत अचानक खराब झाली म्हणून त्याला नगरच्या एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। डॉक्टरांनी त्याला ऑपरेशन करायला सांगितलं। डॉक्टर या ऑपरेशनसाठी किती खर्च येईल असं प्रवीणच्या पत्नीने विचारलं। हे ऑपरेशन आपल्याला पुण्याच्या एका हॉस्पिटलमध्ये करावं लागेल, आपल्याकडे हे ऑपरेशन होणार नाही असं डॉक्टरनी पत्नीला सांगितलं। ऑपरेशनसाठी साधारण 5 लाख रुपये खर्च येईल असं प्रवीणच्या घरच्यांना सांगितलं गेलं। प्रवीणने 10 लाख रुपयाचा मेडिक्लेम इन्शुरन्स खरेदी केला होता, त्यामुळे त्याला खर्चाचं टेन्शन नव्हतं। त्याचा वेटिंग पिरियडही संपला होता आणि पॉलिसीमध्ये को पेमेंटचा क्लॉज देखील नव्हता, त्यामुळे ऑपरेशनसाठी जेवढा खर्च येईल ते सगळे पैसे आपल्याला इन्शुरन्स क्लेममधूनच मिळतील अशी प्रवीणला खात्री होती। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला पुण्यातल्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं। ॲडमिट करताना त्याच्या पत्नीने मेडिक्लेम पॉलिसीचे डॉक्युमेंट्स हॉस्पिटलमध्ये सादर केले। तुम्ही बी झोनसाठी पॉलिसी खरेदी केली आहे, पण पुणे ए झोनमध्ये येतं, त्यामुळे तुम्हाला 5 लाखापैकी केवळ 4 लाखाचाच क्लेम मिळेल असं मेडिक्लेम ऑफिसरने त्यांना सांगितलं। हे ऐकल्यावर प्रवीणच्या पत्नीला झोन म्हणजे काय असा प्रश्न पडलाय। हा विषय नक्की काय आहे आणि तो प्रत्येकासाठी का महत्त्वाचा आहे ते आता समजून घेऊया। शहरानुसार ट्रीटमेंटच्या खर्चात फरक असतो। आता पुणे आणि नगरचं उदाहरण बघूया। पुण्यात हॉस्पिटल चालवायला जेवढा खर्च येतो त्याच्यापेक्षा नगरमध्ये कमी खर्च येईल। जमिनीची किंमत, हॉस्पिटल बांधण्याचा खर्च, स्टाफचा पगार असे अनेक खर्च जे हॉस्पिटलला करावे लागतात ते मेट्रो शहरांमध्ये अर्थातच जास्त असतात। त्यामुळे इन्शुरन्स कंपन्यांना मेट्रो शहरांमध्ये जास्त क्लेम द्यावे लागतात। त्यांचा क्लेमचा खर्च अर्थातच ते आपल्याच प्रीमियममधून वसूल करतात। शहरानुसार ट्रीटमेंटचा खर्च बदलतो, म्हणूनच मेडिक्लेमचा प्रीमियम देखील बदलतो। इन्शुरन्स कंपन्यांनी शहर किंवा गावानुसार ABC किंवा 1, 2, 3 असे वेगवेगळे झोन केले आहेत। उदाहरणार्थ केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीने झोन 1 मध्ये दिल्ली, मुंबई, सुरत, ठाणे, गुरगाव, गाझियाबाद, नोएडा, अहमदाबाद आणि सुरत या शहरांचा समावेश केला आहे। तर झोन 2 मध्ये पुणे, बँगलोर, नाशिक आणि गुजरातमधील इतर शहरांचा समावेश आहे। झोन 3 मध्ये भारतातल्या इतर शहरांचा त्यांनी समावेश केला आहे आणि या प्रत्येक झोनसाठी प्रीमियम वेगवेगळे आहेत। तुम्ही जर झोन 3 मध्ये राहत असाल आणि तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची असेल झोन 2 किंवा 1 मध्ये, तर अर्थातच या दोन्ही भागात ट्रीटमेंटच्या खर्चात जो फरक आहे तो तुम्हाला स्वतःच्या खिशातून भरावा लागेल। सुरुवातीला तुम्ही झोन 3 नुसार कमी प्रीमियम भरलाय, त्यामुळे फायदा मिळताना तुम्हाला झोन 3 नुसारच मिळणार आहे। 1, 2, 3 झोनच्या प्रीमियममध्ये फरक असतो। उदाहरणार्थ समजा झोन 3 साठी वार्षिक प्रीमियम 14,000 रुपये असेल, तर झोन 2 साठी हाच प्रीमियम 18,000 रुपये असू शकतो आणि झोन 1 साठी हाच प्रीमियम 22,000 रुपये असू शकतो। तुम्ही जर झोन 2 किंवा 3 मध्ये राहत असाल तरी झोन 1 नुसार प्रीमियम भरणं तुमच्यासाठी फायदेशीर आहे। दरवर्षी थोडे जास्त पैसे जातील, पण मोठ्या शहरात जाऊन ट्रीटमेंट घ्यायची वेळ आली तर खिशातून पैसे भरावे लागणार नाही। बऱ्याच वेळेला पॉलिसी होल्डर थोडे पैसे वाचवण्यासाठी चुकीचा झोन निवडतात, पण नंतर ॲडमिट झाल्यावर ही चूक त्यांच्या लक्षात येते। तुम्ही देखील मेडिक्लेम पॉलिसी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 1 किंवा 2 या झोननुसार प्रीमियम भरा। तुम्ही याआधीच पॉलिसी खरेदी केली असेल तर रिन्युअलच्या वेळेला तुम्ही झोन बदलू शकता, यामध्ये तुमचाच फायदा आहे। सोनं, बँक डिपॉझिट, रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड्स, शेअर्स आणि इतर गुंतवणुकी संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का? काळजी करू नका, आता तुम्ही हे प्रश्न थेट अर्थविश्वातल्या तज्ज्ञांना विचारू शकता आणि तेही अगदी मोफत। मनी9 ॲप डाउनलोड करा आणि लगेच तुमच्या मनातल्या प्रश्नांचे उत्तरं जाणून घ्या। प्रश्न तुमचे, उत्तरं तज्ज्ञांचे।